माझं नाव राहुल संजय राव. मी खूप वर्षापासून मला घरी बसण्याचा प्रॉब्लेम होता. मी भरपूर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मी प्रत्येक ठिकाणी माझ्याकडनं म्हणजे फक्त असं व्यवस्थित मला काही गोष्टी सांगितल्या नाही. अमोल बालिकर सरांचं मला भेटलं. तिथून मला बालिकर सरांनी म्हणजे कसं काय होतं काय नाही होत पूर्ण असं व्यवस्थित सांगितलं मला. असं असं करावं लागलं आपल्याला ऑपरेट वगैरे. त्यांनी बऱ्यापैकी माझं म्हणजे आजार कमी झालं. मला अजून आहे माझं तेवढं करणार आहे. पण ऑपरेट वगैरे एकदम म्हणजे सगळं सांगून असं म्हणजे कोणत्याच हॉस्पिटलला मला असं सांगितलं की बाबा तुझं असं होईल बा पूर्ण. म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे असं ऑपरेट करताना पण पूर्ण सांगितलं मला बाबा कसं काय आपण करतो आहे काय नाही असं व्यवस्थित त्यांनी. आज आनंद होत आहे की आम्ही 500 प्रोसिजर्सचा एक टप्पा गाठला आहे आणि काही महिन्यात ते अचीव केलेलं आहे. इन लास्ट ओनली 5.5 months वी हॅव अचीव्ड आहे. तर हा एक टप्पा महत्त्वाचा का आहे, कारण ह्यामागे मी एकटाच कार्यरत नाही आहे. एक मोठी टीम आहे जी काम करते आहे. दिवस रात्र कॅथलॅब चालू असतो, त्यामध्ये आम्ही हे प्रोसिजर्स करत असतो. यामध्ये आमचा टेक्निशियन ग्रुप आहेत. विशाल प्लीज सिट. हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनची टीम आहे. ॲडमिशन डिपार्टमेंट आहे. इंडोर ॲडमिशन झाल्यानंतर त्यांचं सगळं बघणारी नर्सिंग टीम आहे आणि मेडिकल रेसिडेंट डॉक्टरांची एक टीम आहे. आणि हे सगळं जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा आपण असे टप्पे गाठू शकतो. त्यामुळे हे टीमवर्क आहे आणि ह्यामध्ये इतर स्पेशालिटीच्या डॉक्टरांचंही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीबद्दल समाजात माहिती तशी कमी आहे. ही एक इमेज गायडेड ट्रीटमेंट पद्धती आहे ज्यामध्ये आपण कमीत कमी इजा करून किंवा कमीत कमी इन्सिजन घेऊन पेशंटची ट्रीटमेंट होते. नीडलद्वारे ट्रीटमेंट होते. कॉमन आजारांसाठी ट्रीटमेंट आहे. एक्झाम्पल व्हेरिकोज वेन्स आहे, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे पायाचे गँग्रीन आहेत ज्यामध्ये आपण पाय वाचवू शकतो. मेंदूमध्ये स्ट्रोक होत असेल तर ते स्ट्रोकचा तो क्लॉट जर काढला तर पेशंटचा स्ट्रोक रिकवर करू शकतो. थायरॉइडचा आजार असतो, गॉयटरचा आजार असतो, एका सुईद्वारे ते गॉयटर आपण वितळून टाकू शकतो. अगदी सोनोग्राफीमध्ये बघून अगदी 15 ते 20 मिनिटाचं प्रोसिजर ते पण पेशंट जागे असताना गप्पा मारता मारता. तर अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट. आता प्रोस्टेटचा आजार असतो आपल्या घरातल्या वृद्ध लोकांना, तर त्यांच्यामध्ये हा आजार ट्रीट करायला आपण जिकडे सर्जरी करतो पेशंटला ॲडमिशन लागतं, बरेच दिवस ब्लड लागू शकतं. यामध्ये बिना भुलेचं फक्त एक अँजिओग्राफी करून आपण ते प्रोस्टेटचा रक्तप्रवाह जर कमी केला तर ग्रंथी छोटी होते आणि प्रोस्टेटचे सिम्पटम कमी होतात. असे कॉमन आजारांवर ही ट्रीटमेंट अवेलेबल आहे. युट्राईन फायब्रॉइडचा आजार असतो स्त्रियांमध्ये, ब्लिडिंग असतं, त्यामुळे पेशंटला हिमोग्लोबिन कमी असतं. अशा वेळेस नुसतं एम्ब्युलायझेशन जरी केलं तरी ते रक्तस्राव कमी होऊन जातो, पेशंटचा आजार बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतो. या ट्रीटमेंटचा उपयोग शरीरातील वेगवेगळ्या अवयवांमध्ये होतोय आणि आज हा टप्पा नाशिकमध्ये मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण गाठतोय. तर हे एक डिपार्टमेंट आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे. पुढे मी जिथे शिकलो KM हॉस्पिटल मुंबई इथे, त्या काळात 2003 पासून 2007-8 पर्यंत मी KM मध्ये होतो. त्यावेळेस वार्षिक तिथे 1500 ते 2000 प्रोसिजर व्हायच्या. आज आपण तेवढेच नंबर इकडे अचीव करतो आहोत. ही फार मोठी गोष्ट आहे. KM हॉस्पिटल हे तसं पाहिलं तर 1500 बेडेड हॉस्पिटल होतं तेव्हा. आज तिथे 2500 बेड्स नंबर आपण इथे अचीव करतो आहे. याच्यामध्ये एक मोठा भाग आहे गव्हर्नमेंट सपोर्टचा. गव्हर्नमेंटने योजनेद्वारे पेशंटला मुफ्त इलाज करण्याची जी सुविधा दिली आहे त्यामुळे हे ट्रीटमेंट त्यांनी दिलेलं आहे. 50 पॅकेजेस होते. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम होती MJPJ, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना. आज आपण आयुष्यमान भारत चालू झालेलं आहे आजपासून नाशिकमध्ये आणि त्यात 126 आजारांवर ट्रीटमेंट आहे इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीच्या ट्रीटमेंट्स. तर हे पेशंटला खूप बेनिफिशियल आहे, ज्यामध्ये आपण मॅक्सिमम पेशंट्सला कमीत कमी खर्चात किंवा बिना खर्चात ट्रीटमेंट करू शकतो. आणि हे जर आपल्या समाजात तुम्ही लोकांनी पोहोचवलं तर याचा फायदा समाजाला होणार आहे. तर हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमुळे आपलं पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये खूप सहाय्य होतं. हे आपण विविध आजारांच्या ट्रीटमेंटने दाखवून दिलेलं आहे.
आणि आता ह्या ट्रीटमेंट अशोका मेडिकवर येथे अवेलेबल आहेत. आपण याचा जरूर फायदा घ्यावा. काय काय याच्यात सुविधा देण्यात आल्या? इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीमध्ये आपण थायरॉईडचे गॉयटर असतील, युट्राईन फायब्रॉईड गर्भपिशवीच्या गाठी असतील, प्रोस्टेटचा आजार असेल ज्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी वाढल्यामुळे लघवीला त्रास होत असेल, असे आजार, व्हेरिकोज वेन्सचे आजार आहेत, गँग्रीनचे आजार आहेत, हे बरे करू शकतो. आतापर्यंत किती पेशंटला आपण आज तागत मागच्या 5 महिन्यात आपण 500 पेशंट्सला या उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे. अरे आजार होऊ नये म्हणून काही आजार होऊ नये म्हणून सोपा मार्ग असतो, प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर गायडन्स. स्वतःला गायडन्स घेण्यासाठी अभ्यास करणे पण गरजेचं आहे, काय करावं काय नाही करावं आणि ते फॉलो करणं. तर सेल्फ डिसिप्लिन जर आलं तर आपण आजार बरेचसे टाळू शकतो. थँक्यू.